Hello everyone, I am Sandeep Desai from ashatutorials.in, and in this tutorial we are going to discuss about free, damped and force oscillations. Free oscillations, damped oscillations, and we'll be discussing about forced oscillations. ओके, याच्याविषयी आपण डिटेलमध्ये या ट्युटोरियलमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, सो सर्वात प्रथम आपण फ्री ऑसिलेशन्स म्हणजे काय याच्याविषयी डिस्कस करूया. सो लेट अस डिस्कस इन डिटेल अबाउट फ्री ऑसिलेशन्स. फ्री ऑसिलेशन्स और फ्री व्हायब्रेशन्स म्हणजे काय. ओके, सो यू सी, एखादा जर आपण पार्टिकल घेतला किंवा इफ यू टेक एन एक्झाम्पल ऑफ spring or simple pendulum, and if you move that from its mean position and released. ओके, सो एखादा मी जर सपोज अशी इथं स्प्रिंग घेतली असेल आणि एखादा ब्लॉक याला कनेक्ट केलाय, सपोज याला मी डिस्प्लेस केलं याच्या मेन पोझिशन पासून आणि जर सोडून दिलं, इफ आय रिलीज, then this block that will oscillate about its mean position. या mean position भोवती तो कंटिन्युअसली इथे ऑसिलेट होत राहतो. एकदाच फक्त याला फोर्स लावला आणि सोडून दिलं की मग तो त्याच्या मेन पोझिशन भोवती ज्या फ्रिक्वेन्सीनं किंवा ज्या इथे तो ज्या फ्रिक्वेन्सीनं इथं मूव्ह होतो म्हणजे ऑसिलेट होतो, ती त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते, लक्षात घ्या. आणि तो का ऑसिलेट होतो? बिकॉज ऑफ दी रिस्टोरिंग फोर्स विच इज प्रेझेंट इन दिस स्प्रिंग. याच्यामुळे हा ब्लॉक मागे पुढे त्याच्या मेन पोझिशन भोवती ऑसिलेट होतो, बरोबर आहे. सो या ऑसिलेशनला आपण काय म्हणणार आहोत? फ्री ऑसिलेशन. दिस ऑसिलेशन इज कॉल्ड एज फ्री ऑसिलेशन. अँड इफ देर इज नो डॅम्पनिंग फोर्स, याच्यावर कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन किंवा अपोजिंग फोर्स नसेल, देन इन दॅट केस दिस पर्टिक्युलर बॉडी दॅट ऑसिलेट विथ दी same amplitude, frequency and energy. So frequency, then amplitude and energy of that oscillator, those remains constant, you see, if other factors are negligible or those are not acting on this block. ठीक आहे, so this is known as free oscillation. याला आपण काय म्हणतो? free oscillation. Now let us discuss in detail about damped oscillator. Damped oscillation, damped ऑसिलेशन याच्याविषयी आता आपण डिटेलमध्ये इथे डिस्कस करूया. आता डॅम्प या शब्दाचा अर्थ काय होतो? डॅम्पनिंग म्हणजे ऱ्हास होत जाणे, म्हणजे कमी होत जाणे, लक्षात ठेवा. सो इन आवर मेनी एक्झाम्पल्स, अनेक साऱ्या एक्झाम्पल मध्ये ऑसिलेशनचे आपण काय बघतो? जी अँप्लिट्यूड असते ऑसिलेटरची ती कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होते? कमी कमी होत जाते. यू टेक सिंपल एक्झाम्पल ऑफ पेंडुलम. आपण पेंडुलमचंच उदाहरण घेऊया इथे. सपोज हा एक प्रॅक्टिकल पेंडुलम आहे आणि त्याचा हा बॉब आहे, लेट्स से, आणि याला जर मी एका बाजूला ओढलं, सपोज इफ आय पुल इट आउट, ओके, ऑन वन साइड, अँड फ्रॉम हिअर इफ आय रिलीज, याला मी रिलीज केलं, तर हा जो बॉब आहे तो त्याच्या मेन पोझिशन भोवती असा ऑसिलेट होतो. आणि जसं टाइम इलॅप्स होईल, म्हणजे टाइम जसं पुढे जाईल तसं काय होतं? याचे ऑसिलेशनचं जी अँप्लिट्यूड आहे सुरुवातीची ती हळूहळू हळूहळू काय होते? कमी कमी होत जाऊन फायनली आफ्टर सर्टन टाइम टी तो काय होतो? थांबतो. आता हा का थांबतो किंवा याची अँप्लिट्यूड डिक्रीज अशी का होत जाते? इट डिक्रीजेस बिकॉज द मीडियम थ्रू विच दिस बॉब इज ऍक्च्युअली मुव्हिंग टू अँड फ्रो, या मीडियमचा एक अपोजिंग फोर्स, एक ड्रॅग फोर्स या बॉबवर ऍक्ट होत असतो. आणि त्या अपोजिंग फोर्समुळे या पेंडुलमची अँप्लिट्यूड हळूहळू कमी होत जाऊन फायनली ती काय होते? थांबते. So from this example we can define damped oscillation as, these are what we have, these are oscillation of body whose amplitude, the oscillation of body whose amplitude काय होते? amplitude goes on decreasing, goes on decreasing, म्हणजे याची amplitude continuously with respect to time काय होते? कमी होत जाते. ओके, with respect to time हळूहळू ती कमी होत जाते. सो अशा प्रकारच्या ऑसिलेशनला आपण कसलं ऑसिलेशन म्हणणार? डॅम्प्ड ऑसिलेशन, दॅट वी कॅन से हियर. So in this kind of oscillations the amplitude goes on decreasing.
and that decreases with respect to time exponentially. You see, it decreases exponentially with respect to time, and it is due to what we have. It is due to frictional force, or the drag force of the medium through which that body moves. So we can say that is viscous force or drag force that is responsible for that, or sometimes that hysteresis in case of magnetic field, or etc., hysteresis, etc. So these are responsible for the lowering the amplitude of such oscillator. या ऑसिलेटरची amplitude त्यामुळे कमी होत जाते. Okay, आता due to decrease in this amplitude, the energy of this oscillator also goes on decreasing, you see, with exponentially. जशी amplitude कमी होत जाते, तशाच प्रकारे एनर्जी देखील त्या ऑसिलेटरची हळूहळू कमी होत जाते, राईट. आणि टू अंडरस्टूड दिस, लेट अस टेक वन एक्झाम्पल. आपण डॅम्प्ड ऑसिलेटरचं एक एक्झाम्पल घेऊया. Suppose we have here one rigid support, let's say like this. Rigid support आहे suppose हा, आणि याला जर suppose आपण एक स्प्रिंग या ठिकाणी हँग केलेली आहे, बांधलेली आहे स्प्रिंग इथे suppose या रिजिड वॉलला और सपोर्टला. ओके, ज्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आपण के इतका आहे असं म्हणूया. के काय असतो? स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे सपोज हा, राईट. सो दिस इज, लेट्स से वी हॅव spring constant which is connected to this rigid support. हा rigid support आहे suppose, आणि या स्प्रिंगच्या या एंडला, खालच्या एंडला, suppose we are connected here a block of mass m, let's say एक ब्लॉक m इतक्या मासचा आपण या स्प्रिंगला कनेक्ट केलेला आहे, आणि या ब्लॉकच्या दुसऱ्या बाजूला आपण इथे एक रॉड कनेक्ट केलाय सपोज, आणि या रॉडला लेट्स से वी आर कनेक्टेड दिस रॉड टू अ व्हेन. एक वेन आहे सपोज, त्याला आपण इथे या रोडला कनेक्ट केलेले आहे. अँड सपोज दिस दॅट वी केप्ट इन अ लिक्विड, आणि हे आपण एक कंटेनर आहे सपोज, या कंटेनर मध्ये एक लिक्विड आहे, त्या लिक्विड मध्ये इमर्स केलेला आहे, डीप करून ठेवलेला आहे हा ब्लॉक सपोज. ओके, सो व्हॉट विल हॅपन, आता इथे काय होणार, वेन यू गिव्ह सर्टन व्हायब्रेशन टू दिस ब्लॉक, या ब्लॉकला जर आपण असे व्हायब्रेशन्स दिले किंवा ऑसिलेट केलं या ब्लॉकला, तर या ठिकाणी या ब्लॉकला खालच्या बाजूला अटॅच असलेला जो वेन आहे, याच्या या ऑसिलेशनवर या लिक्विडचा एक अपोजिंग ड्रॅग फोर्स ऍक्ट होणार आहे. लक्षात ठेवा, दिस लिक्विड दॅट विल एक्झर्ट अ ड्रॅग फोर्स और अपोजिंग फोर्स ऑन दॅट पर्टिक्युलर वेन, आणि त्यामुळे या ऑसिलेशनची एम्प्लिट्यूड जी आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होणार, कमी होत जाणार. सो दिस इज द सिंपल एक्झाम्पल ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर. म्हणजे एखादं ऑसिलेट होणाऱ्या पार्टिकल किंवा बॉडीचे ऑसिलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी कसे होत जातात हे आपण या एक्सपेरिमेंटद्वारे समजावून घेऊ शकतो. ओके, मग आता याच्यामध्ये याचा पिरियड किती असतो, किंवा या डॅम्प्ड ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी किती असते, किंवा हाऊ दॅट एम्प्लिट्यूड चेंजेस, किंवा किती होते एम्प्लिट्यूड, ते आपण आता डिस्कस करूया. दॅट वी विल डिस्कस नाउ. In damped oscillation, the force that reduces the amplitude of oscillator, that is known as dampening force. त्याला आपण काय म्हणतो, dampening force. आणि हा जो dampening force असतो, लक्षात घ्या, it is directly proportional to we have velocity of that oscillator. त्या ऑसिलेट होणाऱ्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी असते, ओके, त्या व्हेलॉसिटीला हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. जर व्हेलॉसिटी जास्त तर हा डॅम्पनिंग फोर्स जास्त, आणि जर आपण इथं त्यांच्या डायरेक्शनचा विचार केला तर हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. जे मी इथं वर एक्झाम्पल सांगितलेलं आहे, इफ यू सी हियर, जर हा वेन अपवर्ड डिरेक्शन मध्ये जात असेल तर लिक्विड त्याला डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये एक ड्रॅग फोर्स, डॅम्पनिंग फोर्स एक्झर्ट करतं, आणि हा जर खाली येत असेल तर लिक्विड परत त्याला उलट्या डिरेक्शन मध्ये फोर्स एक्झर्ट करते. म्हणजे थोडक्यात काय, हे जे सराउंडिंग मीडियम असते, दॅट सराउंडिंग मीडियम, ओके, याच्यावर देखील हा डॅम्पनिंग फोर्स अवलंबून असतो. जर सराउंडिंग मीडियमचा ड्रॅग फोर्स विस्कोसिटी जास्त असेल तर हा डॅम्पनिंग फोर्स जास्त असणार, विस्कोसिटी कमी असेल तर डॅम्पनिंग फोर्स कमी असणार. ओके, परंतु एका ठराविक लिक्विड साठी जर आपण बघितलं तर हा डॅम्पनिंग फोर्स काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी बट अपोजिटली डायरेक्टेड असतो. मग आता इथे या डॅम्पनिंग फोर्सला आपण एफ बी असं म्हणूया,
इथे जर प्रोपोर्शनॅलिटी साइन आपण काढलं तर आपण एक कॉन्स्टंट घेतो. दॅट कॉन्स्टंट हिअर वी रिप्रेझेंट बाय b and this velocity let us represent by v. So here this constant of proportionality b, this is known as dampening constant. याला आपण इथे काय म्हणणार आहोत? This is known as dampening constant. Dampening constant असं आपण इथे म्हणणार आहोत. Okay, so this unit of this dampening constant that we get here by this relation, you see, if you simplify you get the unit of this dampening constant, that is kilogram per second. हे त्याचं युनिट येईल. सो देअरफोर इथे कोणकोणते फोर्स ऍक्ट होतात त्या ऑसिलेटरवर? तर इथे आपण काय बघितलं, इन केस ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर देर आर टू फोर्सेस, दोज आर ऍक्टिंग in that oscillation. कुठले कुठले दोन फोर्सेस ऍक्ट होतात? फर्स्ट, that is a restoring force, which is we can write as F restoring force, that we can write as minus kx, right? हा restoring force इतका ऍक्ट होतो. आणि दुसरा फोर्स कोणता ऍक्ट होतो डॅम्प्ड ऑसिलेटर वर? तो असतो तुमचा डॅम्प्ड फोर्स, डॅम्पनिंग फोर्स किंवा ड्रॅग फोर्स. हा किती असतो? लेट अस से इट इज FD and that is equal to minus BV इतका ऍक्ट होतो. सो हे दोन फोर्स ऍक्च्युली त्या ऑसिलेटरवर ऍक्ट होतात. म्हणजे जर टोटल फोर्स आपण काढला त्या ऑसिलेटरवर ऍक्ट होणारा, डॅम्प्ड ऑसिलेटरवर ऍक्ट होणारा, तो इक्वल टू काय लिहिणार आपण? दिस FR प्लस FD, राईट? या दोन फोर्सची बेरीज घेणार. आता टोटल फोर्स बाय न्यूटन सेकंड लॉ हाऊ वी फाइंड? बाय द रिलेशन मास इनटू ऍक्सलरेशन, राईट? अँड दॅट इज इक्वल टू FR किती आहे बघा, मायनस KX इतका आहे, आणि प्लस FD किती आहे, मायनस BV इतका आहे, बरोबर आहे? आता हे दोन्ही टर्म मी जर इकडे घेतले तर हेच रिलेशन मी कसं लिहिणार? MA प्लस हे BV पहिला लिहूया आणि प्लस हे KX इकडे घेतलं तर KX येईल, and that is equal to 0. So this is we get a straightforward equation for the force that is acting on a damped oscillator. आता यालाच आपण सिम्प्लिफाय करून रिराइट करूया. How we can rewrite this? In differential form, let us write this. Acceleration, we know that it is equal to what we have, d square x by dt square. It is the double derivative of displacement. Plus हे b dampening constant. Velocity म्हणजे काय असते? Rate of change of displacement, that is dx by dt, आणि plus kx, that is equal to 0. बरोबर आहे? सो डॅम्प्ड ऑसिलेटर साठी लक्षात घ्या, हा जो फॅक्टर आहे b dx by dt, हा एक एक्स्ट्रा फॅक्टर आपल्या या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आलेला आहे. आपली जी लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ज्याच्यामध्ये ऑसिलेशन डॅम्प होत नाही, त्याच्यामध्ये m d square x by dt square plus kx is equal to 0 आलेलं. परंतु आता डॅम्प्ड ऑसिलेटर साठी हा जो चौकट केलेली ही जी टर्म आहे, ही या ठिकाणी एक्स्ट्रा टर्म आपल्याला इथे येते. ओके, आता मग याचं सोल्युशन कसं येणार? हाऊ वी कॅन सिम्प्लिफाय दिस? सो if you simplify this relation, याला जर आपण simplify केलं, suppose even you can divide this by m and you can rewrite it as, let me rewrite it as d square x by dt square plus b by m dx by dt plus k by m ज्याच्यासाठी आपण ओमेगा स्क्वेअर x लिहितो, that is equal to 0. असं देखील तुम्ही काय करू शकता, लिहू शकता हे रिलेशन. Now solving this relation, if you simplify or solve this relation, हे जर सिम्प्लिफाय केलं आपण, देन वी गेट द रिलेशन ऑफ एक्स. जसं आपण बघा SHM मध्ये एक्स रिलेशन काढलेलं डिफरन्शियल इक्वेशन वरून. ओके, यू सी दोज व्हिडिओज सो दॅट यू कॅन एबल टू अंडरस्टूड दॅट. एक्स इज इक्वल टू काय आलेलं लिनियर SHM मध्ये, ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं आलेलं. तशाच प्रकारे इथे जर आपण याला सिम्प्लिफाय केलं, देन वी गेट दिस एक्स इज इक्वल टू ए, दॅट इज द मॅक्झिमम एम्प्लिट्यूड, ई रेज टू minus bt by 2m. So this is the exponential term we have, which represent that this amplitude goes on decreasing into sine of omega dash t plus phi, or here you can even write as cos or sine, anything you write that represent the same. त्याचा काय प्रश्न नाही येते. Okay, where here omega dash a, what are they mean? Let me write here. So a is what we have, a is your initial amplitude we have. ए ही सुरुवातीची त्या ऑसिलेटरची काय तुमची सुरुवातीची एम्प्लिट्यूड आहे, इनिशियल एम्प्लिट्यूड और मॅक्सिमम एम्प्लिट्यूड वी कॅन से. दिस इज डेफिनेटली अ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड वी हॅव. ई रेज टू मायनस BT by 2m. This factor
ओके, यू सी हिअर इट कम्स अलॉंग विथ दिस ए ला मल्टिप्लाइड ही टर्म आहे. याचा अर्थ काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम ही व्हॅल्यू जी आहे ती कमी कमी होत जाते, लक्षात ठेवा. सो दिस इज एन एक्सपोनेन्शियल टर्म. ओके, एक्सपोनेन्शियल टर्म आहे ही, विच रिप्रेझेंट्स टर्म आहे and its value goes on decreasing. It goes on decreasing, you see, with respect to time. त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे, लक्षात घ्या. राईट. आणि ओमेगा डॅश ऍक्च्युली इट मीन्स हिअर व्हॉट वी हॅव, ओमेगा डॅश इज एन अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा डॅश ही काय तुमची एक अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आता मग इथे आपण या फॉर्म्युल्यावरून अँप्लिट्यूड वर्सेस टाइम जर ग्राफ काढला डॅम्प्ड ऑसिलेटर साठी तर तो कसा येतो तो बघूया. ओके, सो इफ आय ड्रॉ सपोज हिअर अ ग्राफ ऑफ अँप्लिट्यूड वर्सेस टाइम, ओके, टी, याचा जर आपण ग्राफ काढला तर अँप्लिट्यूड तुमची काय बघा, मॅक्झिमम ए इतकी आहे. ओके, मॅक्झिमम ए इतकी तुमची अँप्लिट्यूड आहे, which may be initially you have maximum amplitude, and as time elapses this amplitude what happens, it goes on decreasing. ही पुढे जाईल तसे amplitude काय होते, अशी कमी कमी होत जाते, and finally after certain time it becomes zero. So this amplitude exponentially goes on decreasing. आणि मग किती फॅक्टर ने ती डिक्रीज होते, that factor here we have, that is e raised to bt by 2m. या फॅक्टरनी ही amplitude with respect to time काय होते, अशी कमी कमी होत जाते. सो दिस इज द ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ व्हॉट वी हॅव, डॅम्प्ड ऑसिलेशन. डॅम्प्ड ऑसिलेशनचं हे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे. वन मोर इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस यू रिमेंबर, ॲज इन दिस पर्टिक्युलर एक्सप्रेशन हा साइन ओमेगा टी प्लस फाय हा फॅक्टर आलेला आहे. इट मीन्स इवन दो दिस इज अ डॅम्प्ड ऑसिलेटर मध्ये अँप्लिट्यूड जरी कमी होत असली तरी ही वेव जी आहे ती कसली वेव आहे, दिस इज अ पिरियडिक वेव वी हॅव. सो ही पिरियडिसिटी रिप्रेझेंट करते, लक्षात ठेवा. इट इज पिरियडिक अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय दिस पर्टिक्युलर फॅक्टर साइन ओमेगा टी प्लस फाय. इथं जो फॅक्टर आलेला आहे हा रिप्रेझेंट काय करतो की ही एक पिरियडिक वेव आहे असं आपण म्हणू शकतो. राईट. आता मग अशा प्रकारचे पिरियडिक असेल तर त्याच्याशी असोसिएट काय असणार आहे, डेफिनेटली अँग्युलर फ्रिक्वेन्सी, पिरियड वगैरे असणार आहे. मग या ठिकाणी अशा ऑसिलेटरची अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आपण ओमेगा डॅश ने रिप्रेझेंट केली ती किती असते. सो दॅट इज इक्वल टू, यू रिमेंबर हिअर रिलेशन, वी हॅव के बाय एम मायनस बी बाय 2m ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो दिस इज द रिलेशन वी हॅव, और दिस वी कॅन ऑल्सो रिराइट ॲज के बाय एम मीन्स वी कॅन राईट ओमेगा नॉट स्क्वेअर. म्हणजे सुरुवातीची तुमची अँग्युलर फ्रिक्वेन्सी डॅम्प्ड ऑसिलेटर नसेल तर मायनस यू कॅन राईट बी बाय 2m ब्रॅकेट स्क्वेअर. सो एनिथिंग दॅट यू कॅन यूज हिअर. सो ओमेगा डॅश काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ दिस डॅम्प्ड ऑसिलेशन, विच वी कॅन राईट ॲज दिस. सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. याच्यावरचे प्रॉब्लेम किंवा MCQ विचारले जाऊ शकतात. राईट. आणि जी तुमची अँप्लिट्यूड आहे, अँप्लिट्यूड ऑफ दॅट डॅम्प्ड ऑसिलेटर, अँप्लिट्यूड that we represent by a e raised to minus bt by 2m. Okay, so this is the amplitude of damped oscillator which decreases with this time. I hope you understood this. Now let's see what is the period of this oscillation. We know that omega means what we have, 2 pi by t. So therefore t period, that is equal to, we can write 2 pi by this omega dash in case of damped oscillator, and we know the value of omega dash. That if I put over here, I can write period of this is equal to 2 pi divided by under root omega dash. For that I can write k by m minus b by 2m bracket square. So this is what we have, the period of that damped oscillator. आणि याच्यावरून मग आपण एक कन्क्लुजन विड्रॉ करू शकतो. व्हॉट इज दॅट, यू नो दॅट जनरली जे लिनियर SHM जे डॅम्प्ड ऑसिलेशन नसते त्याच्यामध्ये पिरियड t इज इक्वल टू काय असतो, 2 पाय रूट ऑफ m बाय k असा असतो, बरोबर आहे. परंतु आता इथे जर बघितलं तर इथे हे जे 2 पाय डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये जर बघितलं तर रूट ऑफ k बाय m मधून हा एक फॅक्टर काय होतो, सबस्ट्रॅक्ट होतो. म्हणजे हा डिनॉमिनेटर मधला फॅक्टर काय होणार, अजून कमी होणार. याचाच अर्थ काय, हा t वाढणार. सो इन केस ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर मध्ये
पिरियड जो असतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, पिरियड ऑफ ऑसिलेशन हा काय होतो, पिरियड इंक्रीजेस. लक्षात घ्या, पिरियड हा वाढत जातो विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि अँप्लिट्यूड जी असते ती अँप्लिट्यूड काय होते, डिक्रीज होत जाते. ओके, अँप्लिट्यूड इन डॅम्प्ड ऑसिलेटर डिक्रीजेस बट पिरियड दॅट इज increases. सो दिस पॉइंट ऑल्सो यू रिमेंबर लाईक दिस. म्हणजे याच्यावर आधारित देखील काही वेळा एमसीक्यू विचारतात. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर व्हॉट हॅपन्स, आणि खाली 4 ऑप्शन असतात in which it is given period increases, amplitude decreases, period decreases, amplitude decreases, or amplitude remains constant and period increases, like that. So you have to choose the correct one. तुम्हाला एक correct choose करावा लागतो. So I hope की तुम्हाला हे कळालं असेल. Then as I told you that की in damped oscillator काय होतंय, amplitude decrease होते तशी energy पण decrease होते. Okay, so for damped oscillator when the dampening is small, then this mechanical energy जी असते त्या ऑसिलेटरची ती विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होते, डिक्रीज होते एक्सपोनेन्शियली. मग ती डिक्रीज किती न होते, सो दॅट यू कॅन फाइंड बाय द रिलेशन दॅट इज हाफ के एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे तुमची अँप्लिट्यूड किंवा त्याचं डिस्प्लेसमेंट जे असेल ते म्हणूया. सो हिअर लेट मी राईट दिस इज ए स्क्वेअर, ओके, अँड ई रेज टू मायनस बी टी बाय 2m. So by this relation we can find the energy. So here you see this factor represents what, this energy is also exponentially decrease as amplitude decreases. Similar to that, energy also decreases with respect to time. So this is all about damped oscillator. Now third important point we will discuss, that is force oscillation. आता नावातच अर्थ लक्षात ठेवा. फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय, एखादी वस्तू, लेट मी टेक अगेन एक्झाम्पल ऑफ पेंडुलम. याला मी बाहेरच्या बाजूला सपोज इथे असं ओढलं आणि जर सोडलं, एकदाच ओढून सोडलं, तर हा जो ऑसिलेट होतो त्याला आपण काय म्हणतो, फ्री ऑसिलेशन. परंतु सपोज आता मध्ये मध्ये मी याला जर ठिकाणी काय देत असेल, फोर्स अप्लाय करत असेल, इफ आय गिव्ह सर्टन फोर्स, म्हणजे मी याला धक्का देत असेल, याला मी ढकलत असेल सपोज, म्हणजे बाहेरून मी याला जर फोर्स देत असेल पिरियडिकली, तर काय होतंय, याच्या ऑसिलेशनचा जो याच्या ऑसिलेशनची जी अँप्लिट्यूड असते ती कायम राहते, आहे तितकीच राहते, आणि हा डॅम्प होत नाही किंवा याचं ऑसिलेशन कमी होत जात नाही. बरोबर आहे. सो फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय, द ऑसिलेशन इन विच बॉडी ऑसिलेट्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. सो इन दिस ऑसिलेशन व्हॉट हॅपन्स, ऑसिलेशन होतात, ऑसिलेट, बॉडी ऑसिलेट under the influence of an external periodic force. So force oscillation is oscillation in which body oscillate under the influence of external periodic force. So that is known as force oscillation. Or sometimes you find that if the frequency of that periodic force which we are given here, okay, so frequency of applied force, frequency of that applied force, if suppose that matches with natural frequency, natural frequency म्हणजे माहिती आहे तुम्हाला, नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्री व्हायब्रेशन मध्ये जी त्याची फ्रिक्वेन्सी असते ती त्याच्याशी जर मॅच झाली सपोज, तर देअर यू नो दॅट हिअर अ व्हेरी इम्पॉर्टंट फिनॉमिना वी ऑब्झर्व, दॅट इज नोन ॲज रेझोनन्स. सो रेझोनन्स ही एक स्पेशल केस आहे, लक्षात घ्या. फोर्स ऑसिलेशनची ही काय एक स्पेशल केस आहे, ज्याच्यामध्ये काय होतंय, ज्यावेळी अप्लाइड फोर्सची फ्रिक्वेन्सी ही नॅचरल फ्रिक्वेन्सीशी मॅच होते, त्यावेळी देन दॅट टाइम यू फाइंड दॅट अँप्लिट्यूड ऑफ दिस ऑसिलेशन इज इवन इन्क्रीज और यू फाइंड इट इज मोर वी हॅव. म्हणजे हे समजण्यासाठी आपण इथे ग्राफ काढूया, म्हणजे तुम्हाला कळेल. सपोज इफ आय प्लॉट अ ग्राफ ऑफ amplitude of oscillation versus frequency, याचा जर मी इथे काय काढला, ग्राफ काढला, आणि सपोज त्या वस्तूची बॉडीची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे सपोज एफ नॉट इतकी. आता मी जर फ्रिक्वेन्सी अप्लाय करत गेलो, पिरियडिक फोर्स जो अप्लाय मी इथं देतो त्याची फ्रिक्वेन्सी मी जर 0 पासून हळूहळू वाढवत गेलो, देन यू फाइंड दॅट दिस अँप्लिट्यूड goes on increasing as I reach near to this नॅचरल फ्रिक्वेन्सी. या नॅचरल फ्रिक्वेन्सीशी ज्यावेळी मॅच होते त्यावेळी अँप्लिट्यूड तुम्हाला त्या व्हायब्रेशनची किंवा ऑसिलेशनची मॅक्झिमम मिळते, आणि पुन्हा जर वाढवलं तर अनमॅच झाल्यामुळे पुन्हा ही अँप्लिट्यूड काय होते,
डिक्रीज होत जाते. ओके, सो at a particular moment where this applied frequency is same as that of natural frequency, you find that amplitude is very much maximum amplitude that you can observe. आणि ही जी केस आहे यालाच आपण काय म्हणतो, रेझोनन्स. दिस इज नोन एज रेझोनन्स. आता इथे या केसमध्ये फोर्स ऑसिलेशन मध्ये मी जो बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो, लेट्स से इट इज अ ड्रायव्हिंग फोर्स और एक्सटर्नल अप्लाइड फोर्स, हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे जो त्या वस्तूला ऑसिलेट त्याच्यानुसार करण्यासाठी भाग पाडतो, हा ड्रायव्हिंग फोर्स सपोज that I am giving periodically, right? So if it is suppose represented as F naught म्हणजे मॅक्झिमम जो आपण त्याला फोर्स देतो तो, आणि तो पिरियॉडिकली व्हॅरी होत असेल सपोज, सो लेट अस रिप्रेझेंट इट ॲज F इज इक्वल टू F नॉट कॉस ओमेगा टी. याने जर सपोज आपण हा ड्रायव्हिंग फोर्स रिप्रेझेंट केला, तर अशा प्रकारच्या फोर्स ऑसिलेशन मध्ये लक्षात घ्या, द बॉडी विच इज ऑसिलेटिंग इन अ पर्टिक्युलर मीडियम, इथे तीन प्रकारचे फोर्स ऍक्ट होतात. हियर देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ फोर्स, ओके, विच आर ऍक्टिंग इन दिस केस. कुठले कुठले 3 फोर्स ऍक्ट होतात? पहिला फोर्स डेफिनेटली रिस्टोरिंग फोर्स आहे जो त्या वस्तूवर ऍक्ट होतो, आणि तो रिस्टोरिंग फोर्स आपल्याला माहित आहे किती असतो. तो रिस्टोरिंग फोर्स लेट अस राइट इट इज ॲज -kx, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्या मीडियम मधून ती वस्तू ऑसिलेट होते, सो त्या मीडियमचा एक ड्रॅग फोर्स असतो, विस्कस फोर्स असतो किंवा अपोजिंग फोर्स असतो, तो त्या वस्तूवर ऍक्ट होतो. लेट अस रिप्रेझेंट इट ॲज Fd विच इज इक्वल टू व्हॉट वी हॅव -bv इतका असतो, बरोबर आहे. आणि थर्ड फोर्स म्हणजे आपण एक्सटर्नली अप्लाय केलेला फोर्स, हा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे त्या वस्तूवर ऍक्ट होणारा, लेट अस से इट इज Ft, हा फोर्स ऍक्ट होतो, आणि हा इक्वल टू काय घेतलेला आपण F नॉट कॉस ओमेगा टी इतका घेतलेला आहे. म्हणजे टोटल फोर्स या ठिकाणी त्या वस्तूवर जी अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स व्हायब्रेट होऊ लागलेला आहे, कुठले कुठले टोटल फोर्स ऍक्ट होतात? हे 3 फोर्स ऍक्ट होतात. म्हणजे या तिघांची मला काय केली पाहिजे? बेरीज. सो -kx, -bv आणि प्लस दिस F नॉट कॉस ओमेगा टी. ओके, आणि मग टोटल फोर्स बाय न्यूटन्स सेकंड लॉ वी हॅव मास इंटू ऍक्सलरेशन, राईट. सो ma इज इक्वल टू मी काय लिहिणार? -kx -bv प्लस दिस F नॉट कॉस ओमेगा टी, बरोबर आहे. आता मग हे जर रिलेशन थोडं सिम्प्लिफाय करून लिहूया. ह्या मायनसच्या टर्म आपण इकडे घेऊया. सो इफ आय टेक इट टू दिस साइड, इट बिकम्स ma प्लस kx प्लस this bv is equal to F naught cos omega t. Like this we get, right? Now if you simplify this equation, आता या इक्वेशनचं जर सिम्प्लिफिकेशन केलं आपण, if you solve it to find out this value of x काढण्यासाठी आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. So this gives me x is equal to a times sine of omega naught t plus omega t plus phi. So this is the formula after simplification that we get, where this omega d, that means we have angular frequency of drag force, angular drag frequency or driving frequency, we can say angular. So here this is an amplitude of that oscillating body which is oscillating under the action of force which we are applying externally, right? So that amplitude we can write here as a is equal to F naught upon m divided by root of omega naught square minus omega d square plus bw upon m whole square. And the angle that is made by this driving force with that oscillating body, tan of theta, that we can get here as omega naught square minus omega d square divided by bw upon m. Here this w is actually the angular velocity of that drag force we have. So by using this relation, we can find the amplitude of that oscillator which oscillate under the action of force, external applied force.
I hope you understood in detail about this.